वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। पुढची बातमी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। रक्त सांडू प्राण देऊ पण जमीन देणार नाही। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी एल्गार पुकारतायत। सांगली शेतकरी आक्रमक आहेत। वाळवा तालुक्यामध्ये 990 शेतकऱ्यांच्या सामूहिक स्वाक्षऱ्या आहेत। गरज नसलेला जो शक्तीपीठ महामार्ग जो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यावर लादलेला आहे तो कदापि आम्ही तो महामार्ग स्वीकारणार नाही। प्रसंगी रक्त सांडू प्राण द्यावा लागला तर चालेल, परंतु आमच्या शेतामध्ये आमच्या गावामध्ये आम्ही शक्तीपीठ महामार्गाच्या संबंधित एकाही अधिकाऱ्याला फिरकून देणार नाही, हे या ठिकाणी आम्ही बजावून सांगतो। तत्काळ आमच्यावरती जो अन्याय करत लागलेला शक्तीपीठ महामार्ग आहे तो तातडीने रद्द करण्यात यावा, अन्यथा ह्याचे परिणाम याच्या पुढच्या दिवसामध्ये शासनाला झाल्याशिवाय दिसणार नाहीत। मी आज या ठिकाणी 11 गावातले लोक जे आहेत हे शासनानं 5 मे 2026 ला या ठिकाणी आमच्या शेतीमध्ये या ठिकाणी अधिसूचना जाहीर केली आणि 11 मे 2026 ला माननीय प्रांत यांनी रजिस्टर ऑफिसला या ठिकाणी तब्दिली आणि हस्तांतर बंदी आली। जे बाधित गट आहेत त्यांच्यावर तब्दिली आणि हस्तांतर बंदी आली, त्याच्या हरकती आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यासाठी या ठिकाणी आम्ही 11 गावातले शेतकरी बाधित शेतकरी जे हे या ठिकाणी हजर झालेलो आहे। टेंडरच्या नावाखाली गोदावरी पात्रातून वाळूचं उत्खनन आहे। गोदावरी पात्रात पोकलेन आणि जेसीबीचा सर्रास वापर आहे। अवजड यंत्राच्या वापरामुळे गोदावरीच्या पर्यावरणाला तडा आहे। स्थानिक प्रशासनाकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते का, हा मुद्दा आहे। पाणी टंचाईनं मोसंबी बागा उद्ध्वस्त आहेत। शेतकरी हवाल दिलेत। लाखो रुपयांच्या बागांवर जेसीबी फिरवण्याची वेळ आहे। कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची मागणी ही केली जातीये। मालेगावमध्ये पावसामुळे फळबागांचं नुकसान आहे। पावसामुळे डाळिंब बाग उद्ध्वस्त आहे। शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडताना दिसतोय। वादळी वाऱ्याचा सुसाट्याचा वाऱ्यासकट पाऊस आला आणि त्या पावसामध्ये माझा 3 एकर बाग पूर्ण जमीनदोस्त झाला। पूर्ण झाडं पडून उन्मळून पडली। नेट टाकलं होतं क्रॉप कवर ते सुद्धा उडून पडलं। बांबू तार लावले होते, सर्व बाग जमीनदोस्त झाले। माझे पोल्ट्रीचं सुद्धा एक भिंत पडून गेली। कांद्याची चाळीमध्ये पाणी गेलं वाऱ्यामुळे, त्याच्यामुळे माझं फार नुकसान होणार आहे। भविष्यात येणाऱ्या या नुकसानीमुळे मी पुढचं कर्ज कसं फेडायचं आणि मुलांच्या शिक्षणाला कसा पैसा उपलब्ध करायचा मी ह्या विवंचनेत आहे। तरी मला सरकारने मदत करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।